उपराष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक एनडीएचे सीपी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी रिंगणार, तर मतदानाआधी बीआरएस आणि बीजेडीकडून मतदानामध्ये सहभागी न होत तटस्थ असल्याची भूमिका. मराठी पत्रकार संघाकडून मुख्यमंत्री फडणवीसांना फिनिक्स पुरस्कार. काहींना वाटलं माझी राख होतीये, मात्र मी तेवढ्यात भरारी घेतली, आव्हानांपासून पळालो नाही, फडणवीसांचा विरोधकांना टोला. प्रमाणपत्र न दिल्यास मराठवाडा मुक्ती दिनात राजकीय नेत्यांना बंदी. 17 सप्टेंबरपर्यंत हैदराबाद गॅझेटच्या नोंदींच्या आधारे जात प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा, जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम. राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत आज राज्य सरकारच्या ओबीसी विभागाची बैठक. बबनराव तायवाडे, परणे फुकेंसह 25 पदाधिकारी उपस्थित राहणार. भुजबळ बैठकीला जाणार का, सर्वांचे लक्ष. मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात 1-2 दिवसांमध्ये हायकोर्टात जाणार. जीआरमधील शब्दरचना ओबीसींसाठी अडचणीची, मंत्री छगन भुजबळांची भूमिका. मराठा आरक्षणाचा जीआर काढण्याआधी भुजबळांशी चर्चा केली होती. ओबीसी समाजाला धक्का लागणार नाही हे भुजबळांना सांगितलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट. पंतप्रधान मोदी आज पूरग्रस्त भागाची पाहणी करणार. हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानीचा मोदी आढावा घेणार. नवीन नागपूर विकसित करण्यासाठी एनएमआरडीए, हुडको आणि एनबीसीसी यांच्यामध्ये करार. 11,300 कोटींचा निधी हुडकोकडून मंजूर. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमधील बैठकीमध्ये करार. तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला 14 सप्टेंबरपासून सुरुवात. कोजागिरी पौर्णिमेला महोत्सवाची सांगता होणार. आजपासून आशिया चषकाचा थरार. 14 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना रंगणार. भारतीय संघाची धुरा सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर. तरुणांच्या आंदोलनानंतर नेपाळमधील सोशल मीडियावरील बंदी उठवली. हिंसक निदर्शनांमध्ये 20 जणांचा मृत्यू.